नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर आज आपण अशीच एक पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत, डिंकाचे लाडू। तर हे डिंकाचे लाडू हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बनविले जातात। चला तर मग डिंकाचे लाडू अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहूया। 2.5 वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2.5 वाटी खारीक पावडर। इथे आपण जेवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे तेवढंच आपण खारीक पावडर घ्यायची आहे। 50 ग्रॅम डिंक, 1 वाटी चिरलेला गूळ, 50 ग्रॅम बदाम। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। अर्धी वाटी साजूक तूप, 2 चमचे खसखस, 2 चमचे वेलची पावडर आणि जायफळ। आता आपण एक एक करून जिन्नस भाजून घेऊयात। कढई गरम झालेली आहे, आता आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेऊयात। बारीक गॅसवर छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस भाजताना थोडे थोडे तूप टाकून भाजावे, म्हणजे छान असे भाजले जातात आणि चव सुद्धा छानच लागते। खोबरं खूप जास्त भाजायचं नाही, साधारण कलर बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण ते बाजूला काढून घेऊया। आता खारीक पावडर छानपैकी भाजून घेऊया। खारीक पावडर भाजताना 1 चमचा तूप घालूया आणि बारीक गॅसवर छान अशी भाजून घेऊया। साधारण 1 ते 2 मिनिटं मी खारीक पावडर छान अशी भाजून घेतलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। बदाम छान तुपावर भाजून घेऊया। एक मिनिटभर बदाम छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण ते बाजूला थंड होण्यासाठी काढून घेऊयात आणि मिक्सरला छान अशी भरड काढून घेऊयात। आता खसखस छान अशी भाजून घेऊयात। खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, गॅस बंद करून जरी भाजलं तरी चालू शकतं। खसखस छान अशी भाजून झालेली आहे, आता आपण ती साईडला काढून घेऊया। आता आपण तुपामध्ये छान असा डिंक तळून घेऊयात। तूप छान असं गरम झालेलं आहे, आता यामध्ये थोडा थोडा डिंक टाकून छानपैकी तळून घेऊयात। डिंकाचे खडे खूप मोठे असतात, त्यामुळे ते ठेचून घ्यायचे। असाच जर तुम्ही डिंक वापरलात तर तळताना व्यवस्थित तळला जात नाही, कच्चा राहतो आतून, त्यामुळे ठेचूनच वापरायचा। डिंक छान असा तळला गेला आहे, आता आपण तो बाजूला काढून घेऊया। उरलेला डिंक सुद्धा थोडा थोडा करून तळून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता की डिंक किती छान असा फुलला जातोय। अशा पद्धतीने सर्व डिंक तळून तयार आहे। तुम्ही ते बघू शकता की डिंक छान असा आतपर्यंत तळला गेलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही। डिंक थंड झाल्यावर हाताने चुरून घेऊ शकता किंवा प्लस मोडवर मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। आता याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेऊयात। गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही। आता यामध्ये आपण 1 चमचा पाणी आणि 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात, म्हणजे पाक होणार नाही। तुम्ही ते बघू शकता गूळ वितळलेला आहे। आता गॅस आपण बंद करूयात। गूळ लगेच विरघळला जातो, खूप जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण वितळून घेतलेला गूळ, तळून चुरून घेतलेला डिंक, बदामाची भरड,
वेलची पूड आणि जायफळ खिसून घेऊयात. हे मिश्रण एकजीव करून घेऊयात. आता हाताने छान असे मिक्स करून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, खूप जास्त कष्ट होत नाही, पटकन लाडू वळला जातोय. तुम्ही ते बघू शकता की किती सुंदर असा लाडू वळला गेलेला आहे. आता आपण तो बाजूला काढून ठेवूया. अशा पद्धतीने आपण उरलेले लाडू सुद्धा वळून घेऊया. हे लाडू शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसात हे लाडू जास्त प्रमाणात खाल्ले जातात. अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून तयार आहेत. या प्रमाणात मीडियम साईजचे 18 ते 20 लाडू बनवून तयार होतात. तुम्ही ते बघू शकता की आपला लाडू किती सुंदर झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.